ढवळे परिवारात असणारे किरदार समीर चौगुले आणि साई तमनकर आणि माने परिवारात असणारे ईशा आडे आणि प्रसाद आणि या दोघांच्या परिवारात वाढ करणारे आणखीन नातेसंबंध, या सर्वांनी भरलेला एक सुंदर चित्रपट ज्यामध्ये घडत असलेल्या घटना हे बघता बघता पोट धरून हसावे लागते असे डायरेक्शन करणारे सचिन गोस्वामी आणि पटकथा लिहिणारे सचिन मोटे या सर्व टीमने तयार केलेला एक विनोदी चित्रपट गुलकंद. तर या चित्रपटाबद्दल माझे अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करतो. एक मध्यमवर्गीय मुंबई शहरात राहणारा एकदम नेक माणूस मकरंद ढवळे. ऑल ढवळेज अटेन्शन प्लीज. नीता ढवळेचा अफेअर होतं जे तुम्ही लपवलंय माझ्यापासून. आणि त्याची फॅमिली. आईचा सायकलिंगचा ग्रुप होता कॉलेजमध्ये असताना, तेव्हाच बाबत मैत्री झाली. आणि तू सांग पुढे काय झालं? संपली आमची लव्ह स्टोरी. मी घरी येऊन आई वडिलांना सांगितलं, जो कोणी मुलगा माझ्या समोर उभा कराल त्याच्या गळ्यात माळ घालून मी मोकळे. म्हणजे नीता, माझ्याशी लग्न करताना तुझे हे निकष होते? रिअल इस्टेट मध्ये एजंट म्हणून काम करून आपले घर गृहस्थी चालवणारे गिरीश माने. या दोन परिवारातले संबंध कसे जुळतात? प्रेम काय कधी कसंही कुठेही कुठल्याही वयात होऊ शकतं, नाही का? टकमक पाहुनी. आणि तेच नाते कसे एक संकटाचे रूप घेतात आणि हा खेळ चालताना प्रेक्षकांना हसून हसून पोट दुखेल अशी ईशा आडे आणि समीर चौगुले यांच्यातील घटना. वाटलं नव्हतं जागे भाट ओळेतले संसार फुटायची वेळ आली. माझा नाही विश्वास यावर. म्हणूनच तुम्हाला दाखवायला घेऊन जाणार आहे मी तिकडे. एक मिनिट हा. हे दुसऱ्याची नाही आहे, माझी बायको आहे ती. अभिमानाने काय सांगताय तुमची बायको आहे? आपल्या जुन्या प्रेमाला कसे परत जुळवण्याचा प्रयत्न यात होत असताना जो गोंधळ निर्माण होतो तो तुम्हाला हसवल्याशिवाय सोडणार नाही. ड्रीम टूर प्लॅन करायचे आपल्याच देशात, पण तुमच्यासोबत. आणि त्या सल्ला देणारी जीवलग मैत्रीण वनिता खरात असेल तर तो सल्ला कसा असेल हे तुम्ही कल्पना करू शकता. लफड्याला वय नसतं रागिनी. दूध किती फ्रीज मध्ये ठेव, गॅसवर ठेवलंस ना उकळी फुटणारच. तसेच मनाची एक अशी भावनाही यात दाखवली आहे जेव्हा आपण स्वतःला एकटे समजतो आणि त्या क्षणी आपल्या जीवनामध्ये असा कोणी व्यक्ती येतो जो आपल्या दडलेल्या भावनांना एक सुंदर रूप देऊन आपल्याला त्याचे मोल कळून देतो, असा मित्र किंवा मैत्रीण. मला खूप मज्जा येते ढवळे. हा पण रागिणीबाई, आपण इकडे मजा करायला आलोत का? हा, त्यांच्यावर पाळत ठेवायला आलोत की नाही? आणि असेही मित्र असतात जे आपले मोजमाप करण्याचे एक मापदंड देऊन जातात. 15-20 वर्ष संसार झाले आपले, आपल्या काय बायका आपल्याबरोबर सुखी असतील नसतील? असेच नात्यांचे महत्व आपल्याला जाणीव करून देणारा ह्या चित्रपटाचा शेवट. लगाता है इसके ऊपर, इसका हाथ है, उसका धड़ है, गुंडों का मुंडा है. वो पुलिस स्टेशन का इंस्पेक्टर हमको बोला है तोड़ पे, जो इसमें उसको 6 महीने अंदर घालेगा. अरे 6 महीने अंदर बोले तो वर्ष भर का CL और PL 1 मिनट में फट करके संपेगा. कौन है उसका? आपल्याला भरपूर काही शिकवून जातो. आजच्या नात्यांच्या गुंतागुंतीच्या काळात आपल्याला प्रेमाची गाठ कशी बांधावी हे शिकून जातो. जरूर हा चित्रपट सहपरिवार पाहावे. जे काळाप्रमाणे स्वतःला सांभाळून चालण्याचा प्रयत्न करतात त्यांनी तर नक्की पाहावे. हा चित्रपट बहुतेक आता तुमच्या चित्रपटगृहात नसेल, पण तरीही तुम्ही हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर म्हणजे Amazon प्राईमवर तुम्ही बघू शकता. जर तुम्ही हा चित्रपट पाहिला असेल तर तुमचे मत जरूर या कमेंट बॉक्समध्ये लिहा, कारण तुमची अनमोल भावना आम्हाला वाचायला फारच आवडेल. भेटूया परत थोडीशी मनात घेऊ. तोपर्यंत जय हिंद. प्रिय चल हो दे कहर, चल 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 सावनेवर.